दिवाळीच्या फराळामध्ये आवडला जाणारा पदार्थ म्हणजे चकली। तर आज आपण अजिबात तेलकट न होणारी, मऊ न पडणारी, मस्त अशी खमंग कुरकुरीत काटेदार भाजणीच्या चकल्या तयार करणार आहोत। 2 किलोचं अचूक प्रमाण घेऊन परफेक्ट चकलीची भाजणी कशी करायची ते पण आपण इथे पाहणार आहोत। हे पहा, इथे मी हाताला चकली तोडून दाखवते, तरी पण अजिबात तेलकट झालेली नाही। हे चकल्या पाहणं तुम्ही किती काटेदार झालेले आहे आणि अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून सुद्धा पोकळ झालेले आहेत। फक्त तुम्हाला इथे मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, त्या नक्कीच फॉलो करा, म्हणजे तुमच्या चकल्या देखील अशाच खुसखुशीत होतील। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्याला इथे 2 किलो भाजणीची चकली करायची आहे, तर आपल्याला सर्वात अगोदर इथे तांदूळाचं प्रमाण बघायचं आहे। मी तुम्हाला इथे वाटी आणि वजनी दोन्हींचं प्रमाण दाखवणार आहे। इथे मी 1 वाटी घेतली आहे। ह्या वाटीचं वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम आहे। तुमच्याकडे घरी एखादी अशी मोजणारी वाटी असेलच, त्या वाटीने तुम्ही असं प्रमाण घ्या। मी दाखवते अशा पद्धतीने। आता ह्या वाटीने मी इथे बरोबर 4 वाट्या तांदूळ मोजून घेतले आणि वाटीमध्ये तांदूळ भरताना अशी सपाट वाटी भरून घ्यायची आहे। आता तांदूळ वजनी प्रमाणे म्हणाल तर बरोबर 1 किलो घेतलेत आणि हे तांदूळ आहे ना, इथे घरचेच मी राशनचे घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आहे ना, आपल्याला स्वच्छ पाणी घालून याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एखाद्या चाळणीमध्ये काढून याच्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचे। यातलं सर्व पाणी निथळून झालं की एखाद्या सुती कपड्यावरती याला वाळत घालायचे आणि याला घरातच फॅन खाली सुकत घालायचे आणि 4 ते 5 तासासाठी याला वाळून घ्यायचे। आता तांदूळ वाळल्यानंतर इथे आपल्याला भाजणी करून घ्यायची आहे, तर त्या अगोदर आपल्याला सर्व साहित्य बघून घ्यायचे। आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते ना, ते 4 वाट्या आपण इथे तांदूळ मोजून घेतले होते, त्याच वाटीने आपल्याला इथे डाळीही मोजून घ्यायच्या आहेत। आता इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि वजनी प्रमाणे म्हणाल तर इथे 250 ग्रॅम आहे। यासोबत इथे 1 वाटी डाळ्या घेतल्यात आणि डाळ्या वजनी प्रमाणे म्हणाल तर 200 ग्रॅम आहे। डाळ्या हलक्या असतात त्यामुळे ह्या 200 ग्रॅम भरल्या आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि ही वजनीने म्हणाल तर 250 ग्रॅम आहे। इथे आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतली ना, तर त्याच्याच अर्धी वाटी आपण इथे उडदाची डाळ ही घालणार आहोत आणि उडदाची डाळ ही वजनीप्रमाणे म्हणाल तर 125 ग्रॅम आहे। जेवढी आपण उडदाची डाळ घेतली ना, त्याच्या अर्धा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला 50 ते 60 ग्रॅम आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे। आता इथे अर्धी वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आणि पोहे सुद्धा इथे 50 ग्रॅम घेतलेत। आता हे झालं आपल्या डाळींचं प्रमाण। आता घ्यायचेत आपल्याला 2 चमचे धने। आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, ते चमचे भरून आपल्याला धने घ्यायचेत आणि 2 चमचे भरून जिरे घ्यायचेत आणि शेवटी 10-12 मिरे घ्यायचेत। आता हे प्रमाण मी तुम्हाला परत एकदा सांगून देते। 4 वाट्या तांदूळ घेतलेत, म्हणजेच 1 किलो तांदूळ झाले आहेत। 1 वाटी हरभऱ्याची डाळ 250 ग्रॅम, 1 वाटी डाळ्या 200 ग्रॅम, 1 वाटी मुगाची डाळ 250 ग्रॅम, अर्धी वाटी उडदाची डाळ 125 ग्रॅम, अर्ध्यापेक्षा कमी वाटी साबुदाणा म्हणजे 60 ग्रॅम आणि 50 ग्रॅम पोहे घेतलेत, 2 चमचे धने घेतलेत, 2 चमचे जिरे आणि 10-12 मिरे घेतले। इथे आपलं 2 किलो चकली भाजणीचं प्रमाण तयार झालंय। आता लगेच आपण भाजणीला सुरुवात करूया। तर भाजणी करण्यासाठी इथे आपल्याला कोणतीही एखादी जाड तळाची कढई घ्यायची आहे, म्हणजे आपली छान अशी भाजणी खमंग भाजल्या जाते। आता सर्वात अगोदर आपण तांदूळ भाजून घेऊयात आणि तांदूळ भाजताना किंवा सर्व साहित्य भाजताना आपल्याला लो टू मीडियम गॅसवरतीच भाजायचे आहेत। आता भाजलेले तांदूळ आपल्याला एखाद्या सुती कपड्यावरती काढून घ्यायचे आहेत आणि जे बाकीचे साहित्यही आपण भाजणार आहोत ना, ते सुद्धा आपल्याला सुती कपड्यावरतीच टाकून घ्यायचे। ताटात जर तुम्ही हे साहित्य टाकले नाही भाजलेले, तर त्याला खालच्या साईडने घाम येतो आणि मग आपलं भाजणी लवकर खराब होण्याची शक्यता असते। त्यासाठी सुती कपड्यावरच टाकून घ्या, म्हणजे आपल्या वस्तूंना घामही येणार नाही आणि भाजणी खूप दिवस टिकेल। काही वेळा काय होतं, आपण भाजणी भाजताना घाई गडबड करतो, मोठ्या गॅसवर भाजणी करून घेतो। मग काय होतं, मोठा गॅस केल्याने आपली भाजणी वरतून लाल होते आणि मधून कच्चीच राहते, मग ती मधून खमंग भाजल्या जात नाही, म्हणून आपली चकली छान अशी खुसखुशीत होत नाही। म्हणून आपल्याला संपूर्ण भाजणी कमी ते मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायची, म्हणजे मग आपली सर्व भाजणी छान अशी खमंग भाजल्या जाते। आणि डाळी नाही ते मी धुतलेल्या नाहीत, फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतल्या आहेत। भाजणी करताना पेशन्स ठेवणं फार गरजेचं असतं, कारण ही भाजणी एकदा जरी बिघडली तर पुढची सर्व कृती बिघडून जाते, म्हणून लक्षपूर्वक सर्व भाजणी करून घ्यायची। आता इथे सर्व भाजणी आपली भाजून झालेली आहे आणि त्याच कपड्यावरती मी सर्व भाजणी काढून घेतली होती। आता ही भाजणी थंड झाली की आपल्याला एक एक करून सर्व साहित्य ताटामध्ये काढून घ्यायचे। सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून ही भाजणी आपल्याला गिरणीवरून बारीक दळून आणायची आहे। फक्त भाजणी दळत असताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे,
कुठल्याही डाळीवर तुम्ही ही भाजणी दळून आणू शकता. फक्त गहू, बाजरीवर, इतर धान्यांवरती ही भाजणी दळायची नाही, नाहीतर मग चकली बिघडू शकते. घरगुती गिरणी असेल तर अतिउत्तम, पण जर बाहेरून दळून आणायचं असेल तर त्यांना सांगा की गहू, बाजरी इतर धान्यांवर दळू नका, फक्त डाळींवरच दळा. आता मी इथे भाजणीचं पीठ दळून आणले. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, असं बारीक दळून आणलेलं आहे. आता इथे आपलं 2 किलो भाजणीचं पीठ तयार झालंय. आता यातलं आपल्याला अर्धा किलोचं पीठ वाटीने मोजून घ्यायचंय. आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं होतं ना, त्याच वाटीने बरोबर 3 वाट्या आपल्याला भाजणीचं पीठ मोजून घ्यायचंय. फक्त वाटी भरताना काय करायचंय, असं वरतीपर्यंत भरून याला दाबून घ्यायचंय, म्हणजे एकसारखं माप येतं. 3 वाट्या इथे आपण पीठ भरून घेतलंय. इथे बरोबर अर्धा किलो पीठ झालंय. आता ह्या भाजणीच्या पिठामध्ये आपल्याला बरोबर 1 चमचा भरून लाल तिखट घालायचंय. जर तुम्हाला तिखट जास्त प्रमाणामध्ये आवडत असेल तर तुम्ही अजून अर्धा चमचा यामध्ये तिखट घालू शकता. सोबतच यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचंय. नंतर यामध्ये 1 चमचा भरून पांढरे तीळ घालायचे. शेवटी 1 चमचाभर ओवा घालायचा, पण त्याआधी हातावर घेऊन याला असं हाताने क्रश करायचं आणि मगच यामध्ये घालायचंय. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. आता हे झालं आपलं प्रीमिक्स तयार. तुम्ही असंच एखाद्या डब्यामध्ये याला स्टोअर करून ठेवलं तर हे 6 महिने सुद्धा खराब होणार नाही. जर तुम्ही घरगुती ऑर्डर घेत असाल तर असं प्रीमिक्स बनवून तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकताय आणि जेव्हा ऑर्डर आली तेव्हा तुम्ही बनवून देऊ शकताय. आता आपण पाण्याचं प्रमाण बघून घेऊया. आता ज्या वाटीने आपण 3 वाटी भाजणीचं पीठ मोजून घेतलं होतं ना, त्याच वाटीने आपल्याला बरोबर 3 वाटी पाणी मोजून घ्यायचंय. असं वाटीमध्ये पाणी भरताना काठापर्यंत भरून घ्यायचंय. आता ही कढई गॅसवर ठेवून आपल्याला पाण्याला उकळून घ्यायचंय. पाण्याला उकळ आला की बरोबर आपण पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमचाने 2 चमचे भरून आपल्याला इथे तेल घालायचंय. आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि जे प्रीमिक्स बनवून ठेवलं होतं ना, ते आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कुठेही कोरडं पीठ राहिलं नाही पाहिजे. आता तुमच्या इथे तांदूळावर आहे की तुम्हाला पाणी कितपत लागतंय. माझे इथे राशनचे तांदूळ होते म्हणून इथे मी 3 वाटी पाणी घेतलंय. तुम्ही काय करायचंय, इथे 3.5 वाट्या पाणी घ्यायचंय आणि पाण्याला उकळ आला की ती अर्धी वाटी पाणी काढून घ्यायचंय. जर तुमचं पीठ इथे जास्तच कोरडं होत असेल तर गरजेनुसार पाणी घाला. आपल्या पिठाला इथे 3 वाटी पाणी बरोबर झालेलं आहे. वरतून पाणी घालण्याची गरजही पडली नाही. आता लगेच यावर झाकण ठेवून याला 10 मिनिटासाठी वाफ करून घ्यायची. साधारण 10 मिनिटानंतर पिठाला छान वाफ बसलेली आहे. आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता हे पीठ थोडं गरम आहे, त्यामुळे हाताला गरम लागतंय. त्यामुळे इथे मी आता मॅशरने याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, तोपर्यंत ते थंड पण होईल. आता हे पीठ तुम्हाला असं कोरडं कोरडं वाटत असेल, पण जेव्हा आपण याला मळतो ना त्यावेळेला मस्त असा गोळा याचा तयार होतो. आता ह्या पिठाला मी 1 मिनिटभर मॅश करून घेतलं. आता हे थोडंसं कोमट झालेलं आहे, त्यामुळे आता हे आपण मळून घेऊया. जेवढं शक्य होईल तेवढं हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय, म्हणजे मग पीठ छान नरम होतं. आपल्या पिठाला आपण जेवढं मळलं ना तेवढा असा चिकटपणा पिठाला येतो, नाहीतर मग असं खूप सुट्ट सुट्ट असतं तर मग चकल्या तुटण्याची भीती असते. आपला इथे घट्टसर गोळा मळून झालेला आहे आणि असंच पीठ आपल्याला चकलीसाठी हवंय, म्हणजे आपल्या चकलीला छान असे काटे येतात. आता यातला अर्धा गोळा तोडायचा आणि 2 ते 3 लाट्याच्या बनवून घ्यायच्या. हे पीठ आहे ना, आपण जेव्हा मळलं होतं तेव्हा गरम गरमच होतं. आता जसं हे पीठ थंड होत जाईल तसं हे पीठ खूप घट्ट होत जातं आणि याला भेगा पडतात. त्यामुळे काय करायचं, ज्या वेळेला आपण लाटी बनवायची ना त्यावेळेला थोडासा हात ओला करायचा आणि याला परत एकदा मळून घ्यायचं आणि मगच लाट्या करून घ्यायच्या. आता इथे मी एकूण 3 लाट्या केलेल्या आहेत. आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे साच्याची जी प्लेट आहे ना ती खरबड्या साईडने आपल्याला ती खालच्या साईडने लावायची आणि जी चोपडी आहे ती वरतून लावायची, म्हणजे मग चकली अशी काटेदार होते. आता आपण पिठाचे जे गोळे बनवलेले होते ना ते असे आपल्याला दाबून दाबून साच्यामध्ये भरायचे आहेत, म्हणजे आपली चकली कुठेही तुटत नाही. आता साच्याला झाकण लावून चकल्या अशा गोल गरगरीत बनवायला सुरुवात करूया. आता इथे चकली पाडत असताना 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या, कारण सुरुवातीला असं तोंड गोल करायचं आणि मगच वेडे पाडायचे, पण वेडे पाडत असताना आपल्याला मध्ये गॅप सोडायचा नाही. असं आपल्याला असे चिटकून चिटकूनच आपल्याला वेडे पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली चकली छान अशी गोल गरगरीत तयार होते. आणि शेवटी याचं तोंड असं बंद करून घ्यायचं, म्हणजे आपल्या तेला तळताना चकल्या सुटत नाही. बघा आपली चकली किती मस्त तयार झाली आणि याचे काटे बघा एकदम काटेरी झालेले आहे. बघा आपल्या चकल्या इथे किती मस्त येत आहेत. पीठ जरी आपल्या इथे जास्त घट्ट असलं तर त्या चकली पाडत असताना तुटतात आणि जर पातळ असलं तर चकलीला काटे येत नाहीत. म्हणून पीठ कसं पाहिजे, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. मस्त काटे आले की समजून घ्यायचं आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे.
तर तुम्ही इथे बघू शकता दुसरी देखील चकली किती मस्त झालेली आहे। आता इथे 4 ते 5 आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आणि लगेच तळायला घ्यायच्या आहेत। तर तळण्यासाठी मी इथे अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता तेल आपल्याला इथे कितपत गरम हवंय ते मी तुम्हाला इथे दाखवते। असा छोटासा पिठाचा गोळा घेऊन तेलामध्ये सोडून बघायचा, असा पटकन वरती आला की समजून घ्यायचं आपलं तेल इथे गरम झालेलं आहे। आता एक एक करून झाऱ्याने आपल्याला याच्यामध्ये चकली सोडायची, म्हणजे आपल्या हातावर तेल उडणार नाही किंवा चटका बसणार नाही। संपूर्ण चकली तळत असताना गॅस आपल्याला इथे मध्यमच ठेवायचा आहे। मोठ्या गॅसवर चकली तळल्याने ती वरतून लाल होते आणि मधून कच्चीच राहते, मग नंतर ती नरम पडते। आणि कमी गॅसवर तळल्याने ती तेलकट होते, म्हणूनच मध्यम गॅसवरती चकली तळून घ्यायची आहे। आता ह्या चकल्या उलट पालट करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। आता आपल्या चकल्या तळल्या गेल्यात ते कसं ओळखायचंय, तर मी तुम्हाला इथे सांगते की याचे पूर्णपणे बुरबुडे बंद झाले की समजून घ्यायचं आपल्या चकल्या इथे तळल्या गेल्या आहेत। आता बघा चकल्यांचे बुरबुडे पूर्णपणे बंद झालेत। आता आपण ह्या काढून घेऊयात। चकल्यांचा रंग तर बघा काय सुंदर आलेला आहे। आता ह्या चकल्या आपण एका प्लेटमध्ये काढून बाकीच्याही सर्व अशाच तळून घेऊयात। चकली तळताना फक्त ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। पहिली म्हणजे झाऱ्याने चकली तेलात सोडायची, दुसरी म्हणजे गॅस मध्यम ठेवायचा आणि तिसरी म्हणजे चकलीचे बुरबुडे बंद झाले तर तेलातून बाहेर काढायचे। तर हे बघा आपल्या इथे मस्त अशा खमंग चकल्या तळून झाल्या आहेत। तळून झाल्यानंतर ह्या चकल्या मी टिश्यू पेपरवर ठेवलेल्या होत्या। तर तुम्हाला मी इथे चकली उचलून दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात तेल जमा झालेलं नाही, म्हणजेच आपल्या चकल्या एकदम कोरड्या झालेल्या आहेत, अजिबात तेलकट झालेल्या नाही। आता यातली चकली मी तुम्हाला हातालाही चोळून दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता हाताला अजिबात तेल वगैरे लागलेलं नाही, इतक्या ह्या चकल्या मस्त कोरड्या झाल्या आहेत। आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल की आपल्या इथे चकल्या किती कुरकुरीत आणि आतून अशा खुसखुशीत झालेल्या आहेत। तर तुम्हाला मी इथे एक चकली तोडूनही दाखवते। तर आतून तुम्ही बघा अगदी पोकळ झालेल्या आहेत आणि बोटाने दाबलं तरी भुगा होतोय, इतक्या कुरकुरीत झाल्या आहेत। तर अशा पद्धतीने आज आपण खमंग आणि कुरकुरीत 2 किलोच्या अचूक प्रमाणात भाजणीच्या चकल्या कशा बनवायच्या ते बघितलं। आशा करते की तुम्हाला माझी आजची भाजणीच्या चकल्यांची रेसिपी आवडली असेल। त्या दिवाळीच्या फराळमध्ये ही चकलीची रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।